अक्कलकोटला. सगळं मसवड सुमसाम आहे अजून आणि लवकर पोचण्यासाठी. हां हो हो सर एसी बंद कर गेला निघा बघू आम्ही आता बघूया किती वाजता पोचतोय ते. आता किती वाजले दादा? 6:30 ना. 6:30 वाजता आम्ही पोचलेलो आहोत पंढरपूरमध्ये. चांगला वाटतंय खरं सकाळचा प्रवास पण फ्रेश माइंडनी आणि रस्त्यावर काय ट्रॅफिक नाही आहे. आम्ही करते आता नाश्ता. दादा नाश्ता जेवण दाखवायला आवडत नाही. आम्ही नाश्ता करतो जो की घरनं लागतो. सकाळी लवकर उठल्यामुळे खरं तर डोकं जड झालं होतं आणि हा पहा मस्त सूर्य असा अगदी रोडच्या मधोमध आम्हाला समोरून दिसत होता. आणि असं इतक्या सकाळी कधी प्रवासाची सवय नाही आहे खरं, पण एकदम छान वाटत होतं. फारच वाटतं आपण तुम्ही मेकअप केला बाबा. आणि आम्ही पोचलेलो आहोत अक्कलकोटमध्ये. सकाळी अगदी लवकर 7:30-8च्या दरम्यान आम्ही पोचलो असेल. आणि हे पहा अक्कलकोटमधलं सकाळचं, तरीसुद्धा इथे गर्दी तर असणारं स्वाभाविक आहे. आणि तिथली खेळणी बघून तुला खेळणी घेण्याची इच्छा झाली होती, पण देवदर्शन पहिलं महत्त्वाचं आहे. निरंजन हसत होता. आणि आम्ही आता माहीत नाही तर खरं कसं काय आहे, मंदिरात कधी आलो आहे आठवत नाही. आणि पोचलो आम्ही सर पार्किंगला गेले होते. इथं फार वर्षातून आल्यामुळे आम्हाला खरं सांगू इथलं काहीच माहीत नव्हतं. आणि मग कुठे मंदिर आहे कुठे काय आहे, तर आम्ही तिथंच सर असताना आम्ही फक्त फिरत होतो. जेव्हा सर आले आणि आम्हाला लक्षात आलं की आम्ही अगदी मंदिराच्या दारातच उभे आहोत. म्हणजे जसं पार्किंगमधून बाहेर पडलो असतो आम्ही, तर तसे आम्ही अगदी मंदिरातच समोर जात होतो, कारण पार्किंगच्या समोरच अगदी मंदिर जे काही पूजेचं साहित्य घेणं गरजेचं होतं ते आम्ही तिथं घेतलं. आणि जे घरातून घ्यायचं होतं ते घरातून घेऊन गेलो होतो. तर आणि आत्तूला नवसही फेडायचं होतं. आत्तूने निरंजनसाठी नवस बोलला होता. तर आणि मग आम्ही साहित्य घेऊन असे पुढे गेलो. फक्त इथं असं होतं की गर्दी खूप होण्याचं कारण म्हणजे शिस्तीत एका लाईनमध्ये नसल्यामुळे असं खूप छान वातावरण आणि खूप 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 सुंदर. म्हणजे ज्या लोकांनी स्वामींचं दर्शन घेतलं असेल त्या प्रत्येकाला माहीत आहे की तिथे गेल्यानंतर जे ऊर्जा मिळते खरंच एक म्हणजे शब्दात व्यक्त न करणारी गोष्ट आहे. बघा असं विचार करून किंवा ही कल्पनाच किती मनाला चेतना देणारी आहे की या ठिकाणीच आम्ही स्वतः या मातीत पाय लागलेला आहे. या झाडाखाली ते बसलेले आहेत आणि म्हणजे म्हणजे ते जिवंत उदाहरण आपल्यासमोर असल्यामुळे खरंच मग इथून आम्ही स्वामींचं जे ह्याचं समाधीस्थान आहे तिथे गेलो. आणि इथे चमत्कार असा झाला की म्हणजे आम्हाला हे समाधीस्थान आहे ते माहीत नव्हतं. एका ठिकाणी दर्शन घ्यायचं आणि तिथून परत यायचं हे ठरलं होतं. त्याच वेळेला बरोबर माझ्या मैत्रिणीचा कॉल आला आणि तिच्याकडून कळालं की अरे दुसरंही एक मंदिर आहे आणि तिथे हे आपल्याला जायचं आहे. तर अशा पद्धतीने स्वामींचं या ठिकाणचं आम्हाला दर्शन झालं. कितीला म्हणला? द्या पाव किलो.
पाव किलो द्या. त्यांनी सांगितले माधुरी गोडा तिकडे तिकडे सगळीच पडले. स्कॅनर कुठे आहे? 50 ना मावशी. त्याने मला 50 सांगितलं. नेहमी इथे एक गोष्ट अशी की जी थोडीशी खटकली मनाला, जे अलीकडं बऱ्याच ठिकाणी चालतं ही खरं, पण पैसे घेऊन दर्शनाला सोडण्याची पद्धत होती ती थोडीशी मनाला लागली. की आमच्या सर्वांचं दर्शन अतिशय उत्तम झालं आणि खूप प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं. गर्दी होती खरं, खूप सुंदर वाटलं. तर आता मी झालं आमचं दर्शन इथलं अक्कलकोटचं. उशीर झालं जरा. आता जवळजवळ तुळजापूर इथून 20 किलोमीटर राहिलेला, म्हणजे 40 किलोमीटर होते ना. आता आम्ही चाललोय तुळजापूर. 40 नाही 60 आहे. 60 होतं का? मला 20 राहिले, 40 किलोमीटर आलो. तर आता एवढं आपण जाऊया मग तुळजापूरमधलं बघूया तिथं कसं आहे. आज पौर्णिमेमुळे जास्त गर्दी आहे. तुळजापूरमध्ये कसं असेल माहित नाही. तुला मामांना पप्पांना सगळ्यांना घे ना. तिथं कोण तर म्हणत होतं की मी मुखदर्शनच घेऊन आलो. पण मुखदर्शन घेऊन आलो. हे जाऊ तुळजापूरवर. आता आम्ही आलेलो आहोत पेट पूजा करायला. आता म्हटलं पेट पूजा करायला आले. छान आहे शहराच्या ठिकाणी असं छान असं मोकळ्या हवेतलं वातावरणातलं छान हॉटेल भेटलं. तर डोळे काय इतके लाल झाले? डोळे का लाल झाले तिथे? झोप आली, झोप आली. बसा साहेब, चांगलं हॉटेल शोधलं. ऑर्डर येईपर्यंत थांबण्याची मानसिकता आमच्यापैकी कोणाचीच नसल्याने सर्वांनी मसाले पापडावर ताव मारला. प्रचंडवाली भूक लागलेली असल्या कारणाने सगळे मस्त जेवत आहोत. काय तुझं नाही टाकत रे? जेवण करून घेते आता आणि मग तुमच्याशी परत. आणि आता आम्ही पोचलो होतो तुळजापूरच्या आईच्या दारात. तर इथे तर अपेक्षितच होतं की गर्दी तर असणारच, कारण एकतर हे तुळजापूर आहे, अख्ख्या महाराष्ट्राची आराध्य देवी आहे आणि त्यात पौर्णिमा होती त्या दिवशी. पण हे बाहेरून जरी गर्दी दिसत नसली तर आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला कळालं की किती गर्दी आहे. आणि म्हणजे एवढा इतका वेळ इथे गेला ना की म्हणजे खूप थकलो आम्ही. नाही ग आतमध्ये दर्शन नाही पाणी तिथं आंघोळीला आले. आणि काय झालं इथे सगळे माझ्यावर चिडले होते, कारण असं होतं की मंदिरात आपण एखाद्या ठिकाणी आपण नेहमी जात नाही ना काही ठिकाणी, तर मला असं वाटतं जिथं पण आपण जाऊ तिथं त्या देवीचं दर्शन घेऊनच परत येऊ. पण एवढी गर्दी बघता या सगळ्यांना असं वाटत होतं की आपण म्हणजे बाहेरून किंवा आपण मुखदर्शन घेऊन येऊया, त्याचा प्रयत्न केला. इथे असं होतं की म्हणजे प्रत्येकासाठीच्या वेगवेगळ्या लाईन असल्यामुळे दर्शन म्हणजे घेणं इतकं अवघड झालं आणि कन्फ्युजन आमचं की लाईनमध्ये फिरलो, दर्शन रांगेत गेलो, पण इतकी गर्दी त्यामुळे कुठं कसं दर्शन होत नव्हतं. अखेर आम्हाला एक मार्ग सापडला आणि त्या पद्धतीने आम्ही गेलो. पहिला प्रथम आम्ही परडा भरून घेतला आणि मग दर्शनासाठी पुढे गेलो. ते तुम्हाला पुढे आहे. तर इथून पुढे मग आमची सुरुवात झाली कन्फ्युजन आणि
फिरणं. आता आम्ही दर्शन रांगेत खाली गेलो. खाली बघतो तर हे 3-4 फ्लोअर पहिले सगळे भरले होते आणि आम्हाला कमीत कमी 4 ते 5 तास लागतील असं सांगितलं मुखदर्शनासाठी. आणि मग आम्ही सर्वांमध्ये असं ठरवलं की खाली गेल्यानंतर लक्षात आलं की इतका वेळ आपण थांबून आम्हाला पुढेही दर्शनाला जायचं होतं. तर मग आम्ही असं म्हटलं की चला आता इथून परत जाऊ आणि बघूया की कसं काय बाहेरून जे दर्शन होतं ते तिथून कसं करता येईल ते. मामा कुठं आहे? अखेर आम्ही पासेस काढले आणि मग ठरवलं की पासेसने दर्शन घ्यावं. सुरुवातीला असं होतं की नको आपण लाईनमध्ये घेऊ, पण जेव्हा बघितलं की लाईनमध्ये आपल्याला इतका त्रास होणार आहे तेव्हा आम्ही सगळेच परत शेवटी पासेस घेऊन दर्शनाला उभे राहिलो. घरी जाता अजून आम्ही दुपारपासून इथं रांगेतच आहोत, कारण इथं आहे ना फ्रीची रांग, त्याच्यानंतर मुखदर्शन रांग, त्याच्यानंतर भाविक दर्शन करायचं, धर्मदर्शन, धार्मिक दर्शन रांग. इथे एवढ्या रांग आहेत ना, मुखदर्शन, धार्मिक दर्शन, त्याच्यानंतर 500 रुपयेमध्ये, 200 रुपयेमध्ये दर्शन असं. आणि खरं सांगू कन्फ्युजन एवढं होतं की आपल्याला नक्की कुठं जायचं आहे का. आम्ही इतकं फिरलो इथलं इथं आणि आता लाईनमध्ये. पण इतक्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर त्या पद्धतीने आम्हाला दर्शन झालं आणि जसं देवीचं जे रूप आम्ही पाहिलं ते व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकलो, पण इतकं सुंदर की ते अजूनही नजरेसमोरून जात नाही. दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि दर्शनानंतर आम्ही बांगड्या घातल्या, दोघींनी पण इथल्या मानाच्या ज्या बांगड्या आहेत त्या घातल्या. आणि नंतर मग हे सगळं जे बाहेरचं जे शॉप्स आहेत ते बघत काय इकडच्या साईडला वेगळं आहे, खरेदी काहीच नाही केलं, पण फिरत फिरत आम्ही बाहेर जात होतो. मग यानंतर असं झालं की आम्ही इतके थकलो होतो सगळे चालून की पार्किंगपर्यंत चालण्याची सुद्धा हिंमत नव्हती. मग तिथून आम्ही एक रिक्षा बघितली आणि मग त्यातून आम्ही सगळेजण पार्किंगपर्यंत गेलो. तर झालं असं की आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित बसायला हवं म्हणून आम्ही ही या भैयांची रिक्षा सांगितली, पण तिथं दुसऱ्या कोणाचा तरी नंबर होता आणि त्या दोघांची एवढे जोराची भांडण लागली. निरंजन त्यावेळेला म्हटलं काका प्लीज तुम्ही नंतर भांडा, पण आम्हाला पहिले सोडा. त्यांच्यासाठी ते रोजच होतं खरं, पण त्यांनी आम्हाला ठीक आहे असं करून सोडलं आम्हाला तिथं. आणि मग आम्ही अखेर आमच्या गाडीमध्ये पोहोचलो आणि आमचा पुढचा प्रवास सोलापूरच्या दिशेने सुरू झाला. आम्ही ते मोबाईल घेणार सांगितलं होतं ना, दुसरे पिन अजिबात लावायचे आणि आता आम्ही पोचलेलो आहोत सिद्धेश्वर मंदिर सोलापूरमध्ये. खूप सुंदर देखावा आहे, मस्त तळ. इथं आल्यानंतर इतकं सगळं पाणी आणि शांतता, त्या पाण्यामध्ये तरंगणारी बदकं पाहिली की खूप जास्त म्हणजे असं मनाला एकदम आल्हाददायक असं एक आपण म्हणतो ना की दिवसभराचा थकवा गेल्यासारखं वाटलं खरं. आणि खूप छान वातावरण ठेवलेलं आहे तिथं. एवढ्या शहराच्या मध्यभागी असतानाही खूप जास्त गर्दी नाही, आरामात दर्शन, खूप छान वाटलं.
हे मंदिर आहे सिद्धेश्वर. खूपच सुंदर. अप्रतिम. इथं असं अत्यंत सुंदर असं म्हणजे अजून काम चालू आहे खरं इथलं आणि माहीत नाही की पुढं ते काय करणार आहेत काय नाही, पण जितकं पण झालेलं आहे ते काम बघून खरं खूप छान वाटलं. इथं शंकराची अतिशय अप्रतिम अशी मूर्ती आहे आणि पाण्यामध्ये त्यांनी हे श्रीप उभा केलेलं आहे. तर अजून पुढे करणार असतील का आहे, कारण आतमध्ये गेलो तर आम्ही बऱ्यापैकी काम सुरूच होते. गार्डन लोक व्यवस्थित जात होते त्याच्यामुळे ते पण छान वाटतं, कारण दिवसभर एवढं गर्दी मस्त इथं असं सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. जाताना आमचा कुलस्वामी बाळेला खंडोबा आहे, तिथे आम्ही दर्शन घेतलं. तिथे व्हिडिओ काही काढला नाही, पण फोटो क्लिक केले होते, तर फोटोज तुम्हाला आता दाखवते. आणि इथं फोटो सेशन झालं, नंतर आम्ही पुढे जाऊन जेवण केलं आणि मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला.